रिपब्लिकन पक्षाच्या दक्षिण मध्य जिल्हा कमिटीवर राजू सोनवणे, संजय डोळसे यांनी दिली नियुक्ती। मुंबई रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारत देशामध्ये पक्षवाढीची घोडदौड सुरू झाली आहे। याच पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाचे दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष संजय डोळसे पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांचे जाळे उभे करतात। दक्षिण मध्य मुंबई जिल्हा कमिटीवर सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या राजू सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे। यावेळी रिपब्लिकन पक्षाचे साहेबराव ससाने, बाळासाहेब बनसोडे, राजू पुजारी, रमेश घोगचे, सुभाष साळवे, गणेश बद्रिगे, अशोक साबळे आदी उपस्थित होते। यावेळी राजू सोनवणे म्हणाले की जिल्हाध्यक्ष संजय डोळसे यांनी माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे ती मी समर्थ आणि सार्थकी ठरवेन। रिपब्लिकन पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी मी दिवस रात्र परिश्रम घेईन असं आश्वासन राजू सोनवणे यांनी बोलताना दिलं। यावेळी राजू सोनवणे यांनी संजय डोळसे आणि सर्व रिपब्लिकन पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे मनपूर्वक आभार मानले। यावेळी चेंबूर विधानसभा आणि अणुशक्ती विधानसभेतील रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले साहेब, दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्याचे सन्मान्य अध्यक्ष संजय डोळसे यांच्या नेतृत्वाखाली आपल्या परिसरातील सर्वांचे लाडके मित्र म्हणा, आंबेडकर चळवळी धडाडीचे कार्यकर्ते राजू सोनवणे अनेक वर्षापासून चळवळीमध्ये एकनिष्ठपणे काम करत आहेत, प्रामाणिकपणे काम करत आहेत। रिपब्लिकन पक्षाच्या पहिल्यापासून ते सोबत असताना काही काळ ते इतर काही कारणास्तव इतर काम करत होते, परंतु पुन्हा एकदा रामदास आठवले साहेब आणि दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष संजय डोळसे यांच्यासोबत त्यांनी काम करण्याची इच्छा जाहीर केली। त्यामुळे मुंबईचे नेते बाळासाहेब बनसोडे असतील, आमचे महाराष्ट्र नेते राजू पुजारी, अशोक साबळे, शामराव ससाने या सर्व कार्यकर्त्यांच्या सहमतीने त्यांना जिल्हा कमिटीवर सहसंघटक म्हणून घेण्यात येत आहे। तरी आपण सर्वांच्या वतीने त्यांचं स्वागत करूया आणि स्वगृही परतल्याबद्दल राजेंद्र सोनवणे यांचं स्वागत आणि स्वगृही। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 9833235011। त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल।